नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आपण बॅक पार्ट पाहिला होता, आता आपल्याला फ्रंट पार्ट पाहायचा आहे. तर ते कसं ड्राफ्टिंग करायचं बघा. आपलं काय जे शोल्डर असेल ना, 14 होतं माझं, तुमचं बघा किती आलेलं आहे तिथं. मग 14च्या इथं आपल्याला निम्मा घ्यायचा आहे आणि 14च्या निम्मा किती, माझं 14 होतं तर 7 येणार आहे आणि त्याच्या निम्मा टाकायचं. हे 7 टाकलं आणि बंद बाजूकडून 2.5 टाकायचं. आपण जेवढे शोल्डर आहे त्याच्या निम्मे टाकायचे आहे. बंद बाजूकडून 2.5 इंच मार्क करायचं आणि प्रत्येक साईजसाठी 2.5 इंच हे फिक्स असेल. त्यानंतर जिथं आपण 7 इंच घेतलं होतं ना, हे आणि हे 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन घेतलेलं इथं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आता काय करायचं आहे, आपण पाठीमागलचा भाग जेव्हा ड्रॉ केला तर तेव्हा आपण काय केलं तर इथं पाठीमागलचा मुंडा घेतला होता. मग आता इथं पुढं पण काय करायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे. तर आता पुढचा मुंड्यासाठी सूत्र असेल, मुंडा सेम येणार नाही तर वेगवेगळा येणार आहे. तर बघा, आता माझी छाती किती आहे, 36. तुमची किती येते ना ती ह्या छाती साईजमध्ये बघायची आहे. मी मग हेच बघणार. आणि हे कधी मी पाठीमागलचा मुंडा घेतला होता त्यावेळेस हे पाहिलं होतं. पण आता पुढचा मुंडा घेताना काय करावं लागेल, पुढचा मुंड्याचं पाहावं लागेल. म्हणून इथं करावं लागेल, पुढचा मुंड्याचं पाहावं लागेल. म्हणून इथं 36 / 6 किती आलं, 6. आणि त्याच्यामध्ये किती मिक्स करायचे, 0.75. मग आपल्याला इथं काय करायचं आहे, मुंडा टाकून घ्यायचा आहे 6.75. ही आपल्याला चेस्ट लाईन मिळालेली आहे. आता छातीची लाईन मार्क करून झालेली आहे आपली. आता आपण इथून वरून काय करायचं आहे, शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 मेजरमेंट लागतील. 3 मेजरमेंट कोणत्या, मग अशी आपण पाहिल्या होत्या ह्या 3 मेजरमेंट, रेडी शोल्डर, गळा उंची आणि गळ्याचा आकार. पण इथं काय करायचं आहे, रेडी शोल्डर घ्यायचं आणि गळ्याचा आकार तुम्हाला कसा ठेवायचा आहे तो बघायचा आणि गळ्याची उंची पण बघायची. शोल्डर तर माझं 2.5 आहे, गळा हा मी 6.5 घेणार आहे समोरचा, आणि गळ्याला आकार कसा देणार आहे तर फक्त गोलमध्ये देणार आहे. मग आपल्याला काय करायचं, आपला जो रेडी शोल्डर चार्ट आहे तो आपण बघायचा आहे. आपलं रेडी शोल्डर किती आहे, 2.5 इंच. तुम्ही किती घेतले ते त्यानुसार तुम्ही बघायचं आहे. तर 2.5 इंच आहे माझं, आणि 2.5 इंच आहे तर 6.5 काय आहे, नेक डीप माझा 6.5 आहे. म्हणून इथं येतो 6.5 ते 6.75 मध्ये. तुमचा नेक डीप किती येतो ना ते बघायचं तुम्ही इथं. आणि मग मी हे बोट इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर माझा नेक पॅटर्न कोणता आहे, स्क्वेअर नेक नाही तर राऊंड नेक आहे. राऊंड नेक म्हणल्यावर हे असंच बोट ठेवून आणि हे वरतून हे असं आलं का, मग इथं हे दोन्ही बोट एकमेकांच्या बॉक्समध्ये मॅच झाली का, मग तेच आपल्याला घ्यायचं आहे. मग इथं किती आहे, -2. मग आता आपलं रेडी शोल्डर किती होतं, 14 होतं. 14तून -2 काढले, किती राहिले, 12 राहिले. आणि 12ला काय करायचं, परत 2ने डिवाईड करायचं. जे पण आलेलं आहे ना त्याला 2ने डिवाईड करायचं. किती झालं, 6. म्हणजे माझा इथं मुंडा किती येणार म्हणजे माझं शोल्डर किती येणार आहे ते मग 6 इंच. पाठीमागलचं आणि पुढचं वेगवेगळं येतं, काहीच टेन्शन घेऊ नका, वेगवेगळं येतच असतं. 6 इथं जेवढं माप टाकलं ना 6 इंच, तेवढंच आहे. इथं चेस्ट लाईनवरती पण 6 इंचच टाकायचं आहे. आणि एक लाईन आता ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हे माझं 6 इंच आलं म्हणून तुमचं पण 6 इंचच येईल का, नाही. तर प्रत्येकाच्या साईजनुसार, प्रत्येकाच्या गळ्याच्या आकारानुसार, त्यानंतर रेडी शोल्डरनुसार प्रत्येकाचं हे वेगवेगळं येणार आहे. प्रत्येकासाठी आन्सर हे प्रत्येकाचं वेगवेगळंच येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, शोल्डर लाईन आहे ना ती सरळ करून घ्यायची आहे. मग मोजून घ्यायचं, इथं किती आलेलं आहे वरती, अर्धा आणि 1 इंच. तेवढंच काय करायचं, अर्धा आणि 1 इंच इथं घ्यायचं आणि ही रेषा अशी ड्रॉ करून घ्यायची. आता 2.5 इंचाची रेडी शोल्डर पट्टी आहे, तर त्यामध्ये काय करायचं, 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला. आता माझी 2.5 इंचाची पट्टी होती, 2.5 इंचाची, तर त्यामध्ये मी काय केलं, 1 इंच प्लस केलं तर किती होईल, 3.5 इंच.
मग मी इथं 3.5 इंचावरती असं मार्किंग करणार आहे. कारण अर्धा इंच इकडं शोल्डर जोडण्यात बाही जोडण्यात जातं आणि अर्धा इंच इकडं गळ्याला फिनिशिंग देण्यात जाते. मग 1 इंच ते निघून जातं आणि आपलं जेवढं रेडी शोल्डर घेतलेलं होतं ना तेवढंच रेडी शोल्डर इथं राहणार आहे. तुम्हाला काही म्हणजे टेन्शन पण नाही की नंतर माझं रेडी शोल्डर मी एवढं घेतलं होतं आणि एवढंच कमी झालं, असं काही नाही. आपण विथ मार्जिन सगळं घेणार आहोत, त्याच्यामुळे एकदम ब्लाऊज हे परफेक्ट बसणार आहे. आता आपल्याला गळ्याची उंची, अपेक्स पॉईंट आणि ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. त्यासाठी जिथून आपण शोल्डर मायनस केलेला आहे ना तिथून काय करायचं, 2.5 इंच घेतलेला आहे तिथपर्यंत क्रॉस लाईन अशी घ्यायची आहे. हे आपण 2.5 इंच घेतलं होतं, काही 2.5 इंचापासून हे मायनस झालेलं जे शोल्डर आहे ते याचा आपल्याला काय करायचं आहे, असा पॉईंट सेंटर काढून याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. हे निघालं आपला सेंटर. आता काय करायचं, इथून आपल्याला इकडं खाली आपलं सर्व माप टाकून घ्यायची. आपण बॅक साईडला काय केलं होतं, डायरेक्ट असं ठेवलं होतं आणि अशी उंची मोजली होती. पण फ्रंट साईडला तसं करायचं नाही, हे असंच करायचं. अगोदर एवढं सगळं घ्यायचं आखून, शोल्डर वगैरे मायनस करायचं आणि त्यानंतर ह्या 2.5 इंचापासून इथपर्यंत याचा सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरपासून खाली टेप ठेवायचा. तुमच्या लक्षात असेल आपण अंगावरून माप घेताना सुद्धा काय केलं होतं, आपल्या जे खांद्याचा शोल्डर असतो त्याचा काय घेतला होता आपण, सेंटरच पॉईंट घेतला होता. मग तसंच आपल्याला इथं सेंटर पॉईंटच घ्यावा लागेल. तर बघा माझा पुढचा गळा आहे 6.5 इंच. तर गळ्यामध्ये काहीच प्लस पण करायचं नाही आणि मायनसही करायचं नाही. त्यानंतर माझा शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच. तर त्यामध्ये मी अर्धा, तर इथं काय करायचं आहे, 10 इंच आहे का, 10 इंच आणि अर्धा इंच आपण इथे हे केलेलं आहे. आणि उंची किती घेतलेली होती आपण, पुढची उंची ही 15.5 आहे. तर 15.5 मध्ये पाठीमागं आपण किती 1 इंच प्लस केलं होतं, पण फ्रंट पार्टला मात्र 1.5 इंच एवढं प्लस करायचं आहे. 15.5 आहे, 16.5 17 म्हणजे हे झालं 1.5 इंच. तिथे आपण मार्क केलेला आहे ना तिथून काय करायचं, सरळ 3 रेषा तिथं हे करायच्यात, ओढून घ्यायच्या आहेत अशा. हा अपेक्स पॉईंट, हा गळा आणि ही आपली. आता आपण शोल्डर टू अपेक्स पॉईंटवर आडवी रेष ओढून घ्यायची. शोल्डरमध्ये 1 इंच मिक्स करून येते. शोल्डर 3.5 इंचावरती तर मार्क केलेला होता. मग जेवढी इकडची उरलेली आहे ना ती काय असेल आपली गळा रुंदी असेल. मग ही मोजून घ्यायची किती आहे ते, 2.5 आहे तर तेवढीच काय करायची तर घ्यायची खाली 2.5 किंवा तुम्ही 3 पर्यंत घेऊ शकता, 3च्या पुढे नाही जायचं. मी 2.5च घेणार आहे. तुम्ही तुमची किती आली ना ती चेक करायचं आणि घ्यायचं. आता फ्रेंच कर्वच्या साह्याने हा फ्रेंच कर्व खूप उपयोगी आहे बघा. जे पण नवीन असतील ना ताई त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगी आहे. आकार वगैरे देता येत नसतील ना तर या फ्रेंच कर्वने अगदी इझी होऊन जातं. तर तुम्ही ऑनलाईन वगैरे परचेस करू शकतात. नाहीतर तुमच्याजवळ जर एखादं स्टेशनरी असेल तर तिथे जाऊन विचारा, तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बघा आपण पाठीमागं काय केलं होतं, ही चेस्ट लाईन आणि हा आपला ही जी गळ्याची लाईन आहे ती पाठीमागं काय झालं तर पाठीमागची उंची जास्त होती. तर गळ्याची उंची जास्त असल्यामुळे चेस्टच्या खाली आलेला होता, पण इथं कुठं आहे, वरतीच आहे. मग इथं काही अर्धा इंच वगैरे मायनस करायची गरज नाही. ज्या पण वेळेस तुमची चेस्टच्या खाली गळ्याची उंची जाईल त्यावेळेस इथून शोल्डर साईडला अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. पण इथं काहीच नाही झालेलं, त्याच्यामुळे मी इथं काही घेणार नाही. असं केलं तर काय होणार आहे, तुमचा जे गळ्याच्या साईडने ब्लाऊज बिलकुल लूज पडणार नाही. आता मुंड्याला आकार देताना सरळ लाईनचं काय करायचं, देताना सरळ लाईनचा आपल्याला निम्मा करून घ्यायचा आहे, टेप असा फोल्ड करून. आणि आतमध्ये 1/2 इंच एवढे घ्यायचं आहे, 1/2 इंच 2 लाईन एवढं घ्यायचं आहे. आणि ही रेषा वरी शोल्डरपासून खाली अशी जसं पण पॉईंटमधून जाते नसकेल तशीच ओढून घ्यायची आहे. आता तुमची छाती किती पण असेल तर त्यामध्ये काय करायचं, लूजिंग हे कंपल्सरी ॲड करायचं. किती इंच तर 1.5 इंच हे लूजिंग ॲड करायचं आहे. बघा याच्यासाठी काय आहे, लूजिंग आता काय करायचं आहे आपल्याला, इथं अपेक्स टू अपेक्स मार्क करायचं आहे. अपेक्स टू अपेक्स किती आहे आपला बघा, अपेक्स टू अपेक्स हा 7.5 आहे. तर 7.5चे आपल्याला काय करायचं आहे, निम्मा करून घ्यायचं आहे. डिवाइड 2 किती झालं, 3.75. तर तेवढं आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे.
या लाईनवरती 3.75 एवढं, म्हणजे 4ला 2 लाईन कमी. आता इथं जेवढं घेतलेलं आहे ना त्याच्यापेक्षा इथं काय करायचं आहे, अर्धा इंच एवढं मायनस करायचं आहे, अर्धा इंच. मग अर्धा इंच हे काय करायचं आपण, असा टेप ठेवायचा इथं. अर्धा इंच मी असा टेप ठेवला आणि 3.75 वरतीच इथं मार्किंग केलं. अर्धा इंच इकडं गेलं त्याच्यामुळे अर्धा इंच हे माझं कमीच झालं. हे काय 3 आणि वरती 2 लाईन फक्त आलेल्या आहेत. आता ही काय करायचं, हे आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे रेषा. छातीचे माप बघायचं 28 ते 35, 36 ते 45 आणि 46च्या पुढं कितीही असेल तर बघायचं आहे. तर इथं 36 चेस्ट साईज आहे, त्यासाठी कमरेचा टक्स हा 3 घ्यावा लागेल. तर तुम्ही चार्टमध्ये बघायचं किती आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. तर मी इथं हा 3 घेणार आहे आणि हे जॉईंट करून घेणार आहे. जो आपण इथं अपेक्स टू अपेक्स आणि शोल्डर टू अपेक्समध्ये प्लस चिन्ह झालं होतं ना, तिथून खाली कमरेच्या तिथं 3 इंच टक्स घेतलेला आहे, तिथं असं लाईन ओढून घ्यायची. आता काय करायचं, इथं किती आपण घेतला होता, 3 इंच घेतला होता. आता आपली कंबर किती आहे, कंबर आहे 33. कंबर आहे 33. 33 डिवाइड 4 जर केलं तर किती येतं, 8.25. पण हा टक्स आपल्याला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. एकतर तुम्ही असा पेपर फोल्ड करून करू शकतात, किंवा मग असा करून असंही करू शकतात, किंवा डायरेक्ट काय करायचं, 3 इंच आहे ना, 3 इंच हे 3 इंच सोडू शकतात, किंवा मग हे डायरेक्ट इथून असं मोजून घ्यायचं. हे किती आलेलं आहे, 3 आणि 2 लाईन एवढं, 3 आणि 2 लाईन एवढं आलेलं आहे. आणि डायरेक्ट हा टेप उचलायचा आणि इथं ठेवायचा. 3-2 आलेला आहे ना, त्यावर ठेवून त्याच्या पुढं किती आलेलं आहे, आपली कंबरचा चौथा भाग किती, 8.25. तर इथं आपण टाकून घ्यायचं आहे 8 वरती 2 लाईन एवढं, आणि त्याच्या पुढं 1.5 इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं. बघा असं केलं काय, आणि किंवा मग हे असं पेपर फोल्ड करून केलं काय, दोन्ही माप एकच येणार आहे. मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्यानुसार तुम्ही करा. हे बघा 8 आणि 2 लाईन एवढं आलं, इथं आलं ना व्यवस्थित बरोबर. तर तुम्ही हे असंच करा, असं न करता पेपर निवडणं वगैरे खूप हार्ड जातं. मला तर हे असं सोपं जातं, मग तुम्ही तसं करा बेल्टच्या साह्याने. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं जो आपलं चेस्ट लाईन आहे ना, इथं लूजिंग वगैरे आपल्याला ॲड करायची आहे. आता इथं चेस्ट लाईनवर टाकताना डायरेक्ट 36चा चौथा भाग करून 1.5 इंच असं करायचं का, तर नाही. तर हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट कसा असतो बघा, बॅक पार्ट कसा असतो, बॅक पार्ट एकदम असा कसा असतो, सरळ असतो. आणि फ्रंट पार्ट हा कसा असतो, हा असा असतो. त्यामुळे याच्यामध्ये लूजिंग ॲड करावंच लागेल ना, कारण हा असा जातो, फ्रंट पार्ट असा असतो. त्यासाठी बॅक पार्ट हा असा सरळ असतो आणि फ्रंट पार्ट हा अशा प्रकारे असतो. त्यासाठी याच्यामध्ये लूजिंग हे ॲड करावं लागणार. तर लूजिंग किती ॲड करावं लागते, लूजिंग हे 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर बघा चेस्ट साईज आहे 36 प्लस 1.5 इंच काय करायचं आहे, याच्यामध्ये ॲड करायचं आहे. किती आलं, 37.75. आणि याचा परत काय करायचं आहे, चौथा भाग करायचा, डिवाइड 4. किती आलं, 9.37. आता ह्या 3, 7, 5 हे फक्त 9 पॉईंटच्या पुढच्या 2च फक्त नंबर धरायचे. 5 वगैरे कितीही येऊ द्यात, ते नंबर धरायचे नाहीत. फक्त 2च नंबर धरायचे आहेत, म्हणजे 9.37. म्हणजे 9 ही करून वरी 3 किंवा 4 लाईन अशा घ्यायच्या आहेत. 9.37 वर इथं मी चेस्ट लाईनना मार्किंग करून घेणार आहे. एक लाईन म्हणजे 10, 20, 30. मी हे इतकं मार्किंग करून घेणार आहे. 3 लाईन एवढं, 3 किंवा 4 लाईन पुढं. आणि इथून काय करायचं आहे आपल्याला, 1.5 इंच एवढं मार्जिन घ्यायचं इथं. आता हे आणि हे काय करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे. आता हे क्रॉसमध्ये जाणार, कारण आपण इथं काय केलं होतं, टक्स घेतला होता, त्याच्यामुळे हे पुढंच जाणार. जर पण जेव्हा कट करू ना, तेव्हा हे एकदम अशी लाईन सरळ येणार आहे आपल्याला ब्लाऊजला वगैरे फिनिशिंग देताना. जशी पण जात आहे ना, तशी लाईन ओढून घ्यायची, 1.5 इंचाची शिलाई मारायची. आता आपल्याला काय करायचं आहे, हा असंच ठेवायचं का, नाही तर याला आपल्याला काहीतरी प्रिन्स कटचा आकार द्यावा लागेल. मग काय करावं लागेल, जो इथं आपण अपेक्स टू अपेक्स पॉईंट घेतला होता, तिथपासून इथं खाली कमरेच्या इथपर्यंत काय असं ठेवायचं. आणि ह्याचं काय करायचं, आपल्याला बेल्ट असं फोल्ड करून ठेवायचा आणि त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे. आता हे जे आपण जो सेंटर घेतला आणि जो इथं वरी अपेक्स टू अपेक्स पॉईंटचं होतं, तर अपेक्स टू अपेक्स पॉईंटपासून सेंटरपर्यंत परत आणखीन त्याचे 2 भाग करून घ्यायचे.
केले. आता परत याचे पण काय करायचे, 2 भाग करून घ्यायचे. हे काय तेवढ्यालीच येतील. आता हे किती झाले, 1 2 3 4 4 भाग झालेले आहेत. मग याच्यात काय करायचं, आपल्याला प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. बघा आता ही लाईन कशी गेलेली आहे, क्रॉस लाईन गेलेली. मग बेल्ट असा वगैरे ठेवायचा नाही, तर आपल्या अर्धा इंचाची जी लाईन दिसते का, हे बघा, ही 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 लाईन दिसते ना, ह्या लाईनवर, ही लाईन ह्या लाईनवर जशी जाते ना तशी ठेवायची. अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. इथं पाव इंचा एवढं मार्किंग करून घ्यायचं, जशी लाईन जाते तशी. आणि इथं आतमध्ये एक थोडंसं हे करून घ्यायचं. आता ही जशा लाईन गेलेल्या आहेत तसं ही जोडून घ्यायच्या पॉईंटला ह्या. अशामुळे आपला प्रिन्स कटचा आकार एकदम परफेक्ट येणार आहे. आलेलं आहे असं आकार एवढं व्यवस्थित वाटत नाही ना, तर काय करायचं, हे आपण थोडंसं हे इथून असं घ्यायचं. टोक कुठंच येऊ द्यायचं नाही, गोल राऊंडमध्ये सर्व आलं पाहिजे. टोक अजिबात येऊ द्यायचं नाही. हे बघा आलं परफेक्ट. तुम्ही फ्रेंच कर्वच्या पण सहाय्याने इथं करू शकतात. बघा अगदी परफेक्ट आकार दिसतोय ना. आता आपला परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता काय करायचं, आता आपल्याला इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला मुंडा क्रॉस मार्क चार्ट बघायचा आहे. तर बघा हा आहे मुंडा क्रॉस मार्क चार्ट. म्हणजे इथून आपल्याला किती घ्यायचं आहे ना तो बघायचा. आपण मागच्या मुंड्याला मी किती घेतलं होतं, 1 घेतलं. तुम्ही इथं छाती साईजनुसार बघायचं आहे. काहीच इथं मनाचं वगैरे काहीच घ्यायचं नाही. सगळं इथं सूत्रानुसारच सगळं मार्किंग टाकायचं आहे. अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतं. तर माझी इथं 32 ते 39.75 मध्ये 36. तर मागच्या मुंड्याला मी 1 टाकलं. पुढच्या मुंड्याला किती टाकणार, 0.75. 0.75 म्हणजे पाऊण इंचावरती टाकणार. आता याला मी फ्रेंच कर्वच्या मदतीनं मुंडा ड्रॉ करून घेणार आहे. हा मुंडा जसा पण जाते ना तसं जाऊ द्यायचा. थोडंसं खाली वरी झालं तर काही नाही. बघा झालं ना मॅच. आकार अगदी परफेक्ट येतो हे ना, बघा आला ना, झाला. आता काय करायचं, आपण जेवढा इथं कमरेचा टक्स घेतला होता ना त्याच्या काय करायचं, निम्म घ्यायचं आहे. आपण किती घेतला होता कमरेचा टक्स, इथं 3 इंच घेतला होता. तर त्याच्या निम्मा केलं तर किती होईल, 1.5 इंच. तर 1.5 इंच काय करायचं, हे असं ठेवायचं व्यवस्थित. आणि हे जशी लाईन जाते ना तसं जाऊ द्यायचं. आणि जिथं ह्या ठिकाणी जर हा ठेप असा चिटकला ना, तिथंच काय करायचं, लगे मार्किंग करून घ्यायचं. इथं बघा आता अगदी इथं चिटकलेलं आहे. तर इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे 1.5 इंच आहे. तर 1.5 इंचाच्या निम्मा काय करायचं, किती होतं, अर्धा आणि वरती 2. अर्धा आणि वरती 2 लाईन एवढ्या होतात. तर मी काय करणार, इथं तेवढं मार्किंग इथं वरती करून घेणार. आता काय करायचं, हे जे वरती इथं मार्क केलं होतं हा, आणि हा इथं अपेक्स टू अपेक्स पॉईंट आहे तो जोडून घ्यायचा. आता जोडून घेतला. आता काय करायचं, इथून काय करायचं, अर्धा इंच असं खाली मार्क करून घ्यायचं. हा मुंड्याचा आकार जसा जातो ना तसं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचावरती. आणि काय करायचं, हा मुंडा इथं जिथं टच झाला ना तिथून काय करायचं, 1.5 इंचावरती आपण इथं किती घेतला होता, 3 इंच. 3च्या आपण निम्म्या इथं घेतलं नाही का, सरकवत 1.5 इंच. तेच 1.5 इंच काय करायचं आहे, इथून 1.5 इंच, तेच 1.5 इंच आपण इथून असं करून इथं घ्यायचं आहे. तर बघा इथं आलेलं आहे, ते अर्धा इंचाचं मार्क सोडूनच घ्यायचं आहे. आणि जे आता पॉईंट केलेलं आहे तिथून हे असा ओढून द्यायचा. पॉईंट जोडताना ह्या पॉईंटपर्यंत जोडायचं नाही, तर त्याच्या पुढे सुद्धा घ्यायचं आहे. घ्यायची तेवढीच ही दुसरी लाईन पण मोजून घ्यायची आणि त्यावर मार्क करायचं. किती झालेली आहे, 6. तर 6 एवढीच इकडं ही लाईन मोजून घ्यायची आहे.
आता हुक आहे पट्टीच्या बाजूने जेवढी लाईन येत आहे ना तेवढीच जो प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे ना ती लाईन मोजून घ्यायची आहे. तर इकडची जेवढी आलेली आहे तिकडं ही तेवढीच घ्यायची आहे. तर बघू शकतात इथे किती 6.5 आलेली आहे, तर तेवढीच मी घेतलेली आहे. परत एकदा रीचेक करून पाहते. जसा आकार जातो ना आपला प्रिन्सेस कटचा तसाच आकार द्यायचा आणि व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे, बऱ्याच आपल्या मैत्रिणींना काय वाटतं प्रिन्स कटचा भाग जोडताना तो एक कमी तरी होतो नाहीतर एक जास्त तरी होतो. त्यासाठी ही रिचेकिंग खूप आवश्यक आहे. मग तिथं जेवढं आलेलं आहे अर्धा इंच तेवढंच इकडं हुक आहे पट्टीच्या साईडने पण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथं कमरेच्या साईडला अर्धा इंच आणि वरी मुंड्याच्या साईडला पण अर्धा इंच आणि आपलं फिटिंग साईड किती येत आहे ते पण रिचेक करून घ्यायचं आहे. कमी जर येत असेल तर अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं ना तरीही चालतं खाली आणि वरही. तसं तुम्ही अगोदरच चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा फिटिंग साईडचा पार्ट हा कमी पडायला नको. मग आता ह्या जे आपण मार्क करून घेतलं होतं ना ते असं क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे हुकाई पट्टीच्या साईडने. आता काय करायचं आहे, आता इथं आपण जे मार्किंग केलेलं होतं ना हे आपली जशी ती शिलाई मार्जिनची जशी लाईन जाते ना अगदी तसंच ठेवायचं आणि स्केल पण तशीच ठेवायची जशी लाईन जात आहे तशीच. आता बघा आपली शिलाई मार्जिनची लाईन जात आहे ना मी तशी स्केल ठेवते ना तुम्ही हे तसंच ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर ही तिरपी लाईन जात आहे तर तिरपीच ठेवायची जशी जात आहे ना तशी पुढं पुढं ओढत घ्यायची आणि आपल्या मुंड्याचा जिथं आकार आहे ना तिथं असं खाली ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन या अशा प्रकारची. आता आडवी आपण जे अर्धा इंच मार्जिन घेतलं होतं ना तिथंही तसंच करायचं आहे. शिलाई मार्जिन जशी जात आहे ना तशीच आडवी ठेवायची आहे आणि अशी सरळही नाही ठेवायची, अशी आडवीच व्यवस्थित ठेवायची आहे जशी लाईन जाते तशी. आणि हा महत्त्वाचा खूप मुद्दा आहे. इथं जर तुम्ही सरळ स्केल ठेवलात तर तुमचा मुंडा वगैरे व्यवस्थित येणार नाही, तो काहीतरी बिघडणार किंवा कमी जास्त तरी पडणार आहे. तर बघा तर आता इथं फ्रेंच कर्वच्या मदतीने मी काय करणार आहे, मुंडा छान असा ड्रॉ करून घेणार आहे. तर हे पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आहे ना परफेक्ट मुंडा एकदम छान आला आहे ना. तर असाच तुम्ही पण ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा नवीन मुंडा आहे आणि यामुळे आपल्या काखेत वगैरे झोळ वगैरे काहीच पडणार नाहीत. आता हे जे मी ड्रॉ करत आहे लाईन वगैरे ओढत आहे ना हा आपला कटिंगमध्ये जाणार आहे. हे सर्व हा पार्ट हा काय होणार आहे कटिंगमध्ये जाणार आहे. त्यानंतर इथं पण बघा हे इथं आपण प्रिन्स कटचा आकार दिला होता ना इथं हा काय जाणार आहे कट होऊन जाणार आहे एवढा भाग. तर तुम्ही हे असंच करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना काय प्रॉब्लेम येणार नाही. असं केलं तर काय होतं व्यवस्थित असं आपलं कटिंग होतं आणि कुठलाच एक्स्ट्राचा पेपर वगैरे काहीच कट होणार नाही. त्यानंतर इथं मुंड्याच्या इथं पण एवढं हे आपलं इथं कट होऊन जाणार आहे. त्यानंतर हे शोल्डर साईडला पण कट होऊन जाणार आहे. उंची घेताना तुम्ही सर्वजण उंची ही भरपूरच घ्यायची आहे. 15 असेल तर अर्धा इंच का होईना तिथं जास्तच घ्यायची आहे. त्यामुळे अंगावरून माप हे व्यवस्थित असं परफेक्ट घेतलं पाहिजे. आणि अंगावरचं बॉडी मेजरमेंट हे कसं घ्यायचं आहे ना ह्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तर ते तुम्ही अगोदर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हा पेपर ड्राफ्टिंग करण्यासाठी खूप मदत होईल आणि तुम्ही पण छान प्रकारे पेपर ड्राफ्टिंग करू शकतात. तर इथं मी आता वरी अर्धा इंच सोडून देणार आहे आणि खाली अर्धा इंच सोडून देणार आहे आणि जे शिल्लक राहतं ना ते आपलं साईडनं जो आपला ब्लाऊजच्या फिटिंगचा भाग असतो ना ती ही असतो. मग ही एकतर 7च्या खाली नाही यायला पाहिजे आणि 9च्या पुढे नाही जायला पाहिजे एवढा आपलं साईड पार्ट असला पाहिजे. तर इथं आता वरी आपल्याला बाही जोडतोत ना तिथं थोडासा पफ आल्यासारखा होतो. तर मी इथं 0.25 एवढं इथे हे करून इकडं असं क्रॉस मार्किंग करून एक तिरपी रेषा ओढून घेणार आहे. तर बघा हे आता आपलं काय झालेलं आहे फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे.
मी इथं लिहून घेते फ्रंट पार्ट म्हणून. मग आता आपण ह्या फ्रंट पार्टचं कट करून बॅक पार्टचं पण कटिंग करून घेणार आहोत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रंट आणि बॅक साईडचं कटिंग वगैरे करून आणि बाही कट करणार आहोत. तर सर्वांनी तुम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही बिनधास्तपणे मला विचारू शकतात. आणि सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला तर काहीच जात नाही. लाईक करा. एक लाईक, तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोटिवेशन भेटतं. त्याच्यामुळे लाईक तो एक बनत आहे. तर चला, धन्यवाद. इथंच मी आता थांबवते क्लास.